नमस्कार. गुड इव्हिनिंग सगळ्यांना, म्हणजे शुभ संध्याकाळ सगळ्यांना, ते बी आपल्या घरातून. बघा आजच आम्ही आलो, मग किती 1-1:30 वाजल्या होत्या. मग आलो घरातलं थोडी साफसफाई वगैरे केली, झाड वगैरे मारलं, घर वगैरे पुसून घेतले आणि मग जी ठेवून दिली ती आत्ता 5-5:30 वाजता सुटली. बघा छान असा चहा केला गरगरीतमध्ये आणि प्यायला लागलो बघा चहा. आणि परत आता स्वयंपाकाच्या नादी लागला. किती बी काय बी म्हणा, बाहेरच्या खाण्यात आणि स्वतः घरी बनवून खाण्यातले फरक आहे. होय आत्या? इथं चहा बनवायला चालू म्हणलं आता एवढी तर झोपून उठली, हिला चहा बनवून द्यावा म्हणलं. घरचा चहा किती छान लागतंय आणि तिकडचा चहा घे म्हणून पैसे दे. काय येत नाही, सवड नाही त्याला. मग काय तर. मग आता चहा ठुलाय. इथं बघा बिर्याणीच भाताची म्हणते, मसाला भाताची तयारी चालू आहे. कांदा टमाटर काय 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 घेतले इथं मी. आता कापते, करा चिरते आणि छान असा गरगरीत खाते, भात करते आणि परत चपात्या बी करूया, थोडीशी भाजी बी काहीतरी करूया. त्यांनी बुवा बी घेतला येता त्याची बी भाजी करूया आणि छान असं घरचं जेवण जेवूया. तिकडचं बी साधंच जेवण केलं, पण असं सारखं डोळ्यामर तेच इडली डोसा सांबार चटणी, दुसरं काय नाही. मिळत नाही आम्हाला तिथं खायला. चहा बी वेगळाच लागत होता, आपल्या चहा सारखा लागतच नव्हता. काय नेमका दुधात प्रॉब्लेम होता, पाण्यात प्रॉब्लेम होता, देव जाणं. आता चहा दिला बघा सासूबाईने, तर या संध्याकाळचा चहा प्यायला. चला आपण स्वयंपाकाची तयारी करूया. त्यासाठी बघा कांदा टमाटर लसूण आणि खोबरं घेतलंय मी ह्या जारमध्ये. आता ह्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घेऊ असे आणि वाटून घेऊ. आता हीच मी ग्रेव्ही करून भाताला बी वापरणार आहे आणि मुंबईला बी वापरणार आहे. सगळ्यात आधी तर आपण भात शिजायला घालूया. बघा चालू होते आता आमच्या खिराला भात करायचा आहे. भाताला पण दिला, आता जिरी मोहरी टाकली. त्यातून आता हिरवागार कढीपत्ता टाकला. त्या सर्वात आधी कांदा भाजून घेऊया. मला बेत बघा थोडा स्वयंपाक जमतंय तसा करायचा आपलं. चलो अभी कांदा भाजते आया, तभी मैं ये पेस्ट जो किया उसमें का थोड़ा डालते हैं. मसाला नाही आहे, मग मी शाही गरम मसाला आणलेला होता ते टाकणार आहे. थोडं राहिलं सगळं टाकूया. ओके, आता थोडीशी हळद टाकूया, थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ आणि ही लाल तिखट. ओके, सगळ्याला असं हलवून घ्या आणि मग हे टमाटर मी चिरलेलं होतं ते बी टाकलं. म्हणजे कसं त्यात असतं पाणी, की सगळं मसाला केलं तर मसाला म्हणजे भाजत नाही, म्हणून आधी मसाला टाकलं आणि मग पाणी टाकलं. तर ह्याच्यात मी हिरवी कोथिंबीर बी घेतली, वाटताना बी टाकली आणि आता बी टाकली थोडी. काही मसाला आपला छान असा भाजून झाला आहे आणि मी तुम्हाला टाकते दिसते का. हे मसाला असा छान असा भाजून झाला आहे. मग होते की त्याच्यात पाणी. हो, एवढाच ग्लास पाणी पुरणार नाही, अजून एक ग्लास आणि थोडासा अर्धा ग्लास पाणी टाकून. आता मी याच्यात पाणी तर टाकून घेतले, त्याला उकळी टाकून तांदूळ घेतले तर ते धुवून घेऊया स्वच्छ. तांदूळ तर माझं धुवून झाले तर बघा. आता आपण हे ह्याच्या आमटी बघूया टेस्ट कशी लागते, मीठ बीठ आहे का. कुठल्या बायका असं चेक करते, एक नंबर. आता आपण ह्याला बी उकळी फुटले, ते बी धुवून झाले. आता ह्याच्यात टाकून घ्या उरलेला तांदूळ असं. आणि अजून असं सगळीकडं हलवून घ्या. ह्याच्यात आपल्याला थोडीशी मुगाची डाळ बी टाकायची. मला फोडणीच्या भातात मुगाची डाळ आवडते करते. आता ही घेतली एवढी मुगाची डाळ, ह्याला बी धुवून घेतलं, हे बी टाकूया. पाणी गरम झाले त्यावर आणि पटकन आपण कुकर बी लावून घेऊया झाकण. ह्याला एकदा चांगली कळकळ उकळी फुटू द्या, मग आपण कुकरचं झाकण लावून द्या. फुटायले बघा चांगले उकळी. आता आमची तर बघा किती छान दिसायला लागली, जणू काय तिखट जाळ आमटी आहे आणि तिखट काय सुद्धा केलेलं नाही. ह्याला उकळी फुटलेले. आता हे झाकण लावून घेऊया आणि चांगल्या 4-5 शिट्ट्या होऊ देऊया. आता इथं भात शिजते आपला फोडणीचा, तोपर्यंत आपण ह्याची तयारी करूया. ह्याला घेतलं मी वाटीमध्ये, आता ह्याला स्वच्छ पाण्यानं धुवून आणूया. आता ह्याची शिट्टी व्हायला लागली बघा. अशाच आपल्याला 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या त्या. आता
आहे दुसरी. तर चला आपल्या शिट्ट्या झाल्या तर जमायच्या. आता आपण कुकर उतरून ठेवूया. पोह्याचं नियोजन लावूया. चला आता कुकर तापलाय आपला. आता त्याच्यात तेल होतोया आणि हे वाटलेला मसाला भाजून घेऊया. चला तर मग भाजीला बी आपल्या बुयाच्या आमटीला बी आपल्या कळकळून उकळी फुटलेली. आता ही टोपण लावून घेऊया आणि ह्याच्या बी शिट्ट्या करून घेऊया. तिकडं कुकरच्या शिट्ट्या होत्या त्यावर आपलं पीठ तिंबून होते. तर मी पीठ तिंबून घेते. इकडं पीठ तिंबूस तर बघा ह्याच्या 2-3 शिट्ट्या झाल्या. आता अजून शिट्टी व्हायला लागली. आता झालं बघा त्याच्या बी शिट्ट्या होत आल्या त्या. इथं आपलं पीठ बी तिंबून आहे. आता थोड्याच वेळानं चपात्या बी लाटून घेऊया. भात बी तयार आहे म्हणजे लेकरं जेवायला मागितल्यावर देता येते. तर आपला स्वयंपाक झाला तर जमाय. फक्त आता चपात्या माझी भाकर आणि शेपूची भाजी करायची राहिली. आता मग चाल एवढं सगळं केलं आहे. भात केला आहे, बोयाची आमटी केली आहे. मग अजून भाकरी पण वेगळं का म्हणताय, परत शेपूची भाजी पण का म्हणताय. तर शेपूची भाजी मी खाणार आहे आणि भाकर मी खाणार आहे आणि बोयाची आमटी आणि हे बाकीचे सगळे खाणार आहे. भात बी मी खाणार आहे कारण भात बी बिगर बोयाचाच केलेला आहे. तर मी आधी हे खात होते बरं का नॉनव्हेज, पण आता बंद केलं आहे. कमसे कम वर्ष झाले की ती नाकात बसलेली झाली ना म्हणून खातच नाही, बंदच केलं. रोज 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 ह्यांनी समोर आणलेलं परत ती बनवून ते वर्जल्याने झालं आता खातच. तर असा भात तयार आहे. लेकरं काय दम खाई नाही ती मागा लागली ती देऊन टाकते लेकरांना. होय खा के बताओ कैसा होया करके. हो सोने हो कसला लागा रे कशाने आहे ना. होय कोण म्हणलं साधा भात आहे. साधा म्हणजे फोडणीचा भात आहे ग. तर घ्या खाऊन मग. तर इथं झाल्या बघा चपात्या करून भाकरी करून छान अशी ह्याची आमटी करून शेपूच्या भाजीची. इथं चालू आहे मोकळं करायला. होय पुरींचा तर या जेवायला. आणि आम्ही फिरून आलो. फिरून आल्यावर घरी स्वयंपाक बनवलेला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चलो टाटा बाय बाय.